नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मी मुद्दुशे घेतलेले आहेत. ते सर्वात अगोदर साफ करून घेते. खवळं काढून घेतलेले आहेत. बाजूच्या कल्ले आणि शेपटीकडचा भाग कापून घेते. आता डोक्याकडचा भाग कापून घेते. आणि पोटातली घाण काढून टाकून देते आणि मोठ्या माशांचे 2 तुकडे करून घेते. अशा प्रकारे सर्व मासे कापून घेते. इथे तळ्यासाठी माशांना वरून चिरा दिलेले आहेत. इथे कढीला लागणारं वाटप काढून घेते. कढीला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी बारीक वाटून घेते ग्राइंडरवर. थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक पेस्ट होईपर्यंत वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून वाटप उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात मासे घालते, कापून धुवून घेतलेले. वरून चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळून घेते. मासे शिजलेले आहेत. मुद्दुश्याची कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 लसणीच्या पाकळ्या चेचून घालते. तेलात परतून घेते. एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यात एक टोमॅटो घालते बारीक चिरून घेतलेला. टोमॅटो नरम झाल्यावर शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा घालते. कांद्यावर परतून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्स करून झाकण लावून शिजायला ठेवते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. त्यात कोलंबी घालते, साफ करून धुवून घेतलेली. इथे एक मोठा चमचा भाजून घेतलेलं कांदा, खोबरं, आलं लसूणची पेस्ट घालते. लाल मसाला आणि हळद घालते. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून पुन्हा शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. कोलंबी आणि बटाटा शिजलेला आहे छान. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. शेंगा बटाट्यामध्ये कोलंबी घालून भाजी तयार आहे. इथे तळ्यासाठी मासे घेतलेले आहेत. त्यात कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून 15-20 मिनिटांसाठी बाजूला ठेवते. थोड्या वेळाने तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेते आणि मसाला लावून ठेवलेल्या माशांना पीठ लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर मासे तळायला ठेवते. मासे भाजून झालेले आहेत. काढून घेते. इथे लाल मटाची भाजी घेतलेली आहे, साफ करून बारीक कापून. ते कढईत काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. भाजी मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा झाकण लावून वाफ काढून घेते. भाजीला छान वाफ आलेली आहे. लाल मटाची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.